ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। सोड ना, तू कशा होपलेस माणूस आहे तू. सोड ना रोहित, मी तुला काय सांगतोय, या गोष्टी आपण बरोबर मॅनेज करूया. काय झालं? काय हलकट लोक आहेत का सानिका इथले. तुझं हॉस्पिटलसाठी नाही मला काय म्हणला माहिती? काय म्हणलं, ही तनयाची केस मिटवण्याकरता मी तुम्हाला ट्रीटमेंट फी देतो, तुम्हाला हवे तितके पैसे देतो, पण ही गोष्ट तुम्ही कोर्टात नेऊ नका. काय? अरे ही काय माणसं आहेत काय? प्रेतासाठी सौदा करणारे माणसं आहेत. यांना काय माणसं म्हणायचं का? आपण एक काम करूया, आपण लगेच डॉक्टर कीर्तनेंना नाही अविनाश, सानिका तुम्ही आता काही करू नका. आम्ही दोघांनी असं ठरवलंय की ही ऑफर आम्हाला दोघांनाही मान्य आहे. अरे तू कशाला काळजी करतोय? आम्ही उद्याच त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत ही ऑफर आम्हाला मान्य आहे. सलीम? तुम्ही आता प्लीज मध्ये काही बोलू नका. ओके चल रोहित, आपल्याला खूप काम आहे. अरे सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करू. हो, पण बाकी काही काळजी करू नको. आता काय करायचं? काळजी करू नको, हवालदार आहे तिथे. पण लिगली आपल्याला काही करता आलं नसतं का? काय होतं ते तरी बघू आधी. चल. हो बाई, काय आहे काय? तुम्ही असं घरात घुसू शकत नाही. हे माझं घर आहे. अरे वा, तुमच्या नावावर आहे काय? आपल्याच बापाचं घर असल्यासारखं घुसताय. कोणाशी कसं बोलावं कळत नाही तुम्हाला? कोण तुम्ही? तुमच्या भाषेत सांगू? बाप हिचा. हे बघा, कायद्याने तुम्ही असं आतमध्ये कायदा मला शिकवू नका तुम्ही. हे बघा, तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. हो बाई, बऱ्या बोलाने ऐका, तुम्ही आज जाऊ नका. काय करणार होतो तुम्ही? आतेच मी काय करणार? मला माहितीये पैसे खाल्ले असतील तुम्ही या लोकांकडनं. रक्षक आहात ना तुम्ही आमचे. का अन्याय झालेल्या लोकांना, बायकांना त्रास देणं हे काम आहे तुमचं. वा बाजूला.
किल्ली बरोबर आहे ना? हो बाबा, किल्ली बरोबर आहे, पण त्यांनी लॅच बदलले बहुतेक. काय? हो, आपल्याला आत शिरता येऊ नये म्हणून. तुम्हाला काय वाटलं? हे असं लॅच बदलून आणि हवालदाराला दारात बसून मला हुसकून लावू शकाल तुम्ही? सौरभ जागीरदार, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकाल असं वाटलं नव्हतं मला. ही अशी नोटीस पाठवताना, हे असं असंस्कृतपणे वागताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? बाबा, कुणाशी बोलताय तुम्ही? अहो, सगळी लाज भीड विकून खाल्ली आहे यांनी. चला रुक्मिणी, आता काय करायचं? म्हाताऱ्याने चांगलंच पडवलेलं दिसतंय. आता इथे येऊन राहिलीच तर काय करणार? नाही, दीक्षित बरोबर येतील असं वाटलं नव्हतं मला सौरभ. एकटीला नसतं जमलं. पण आता करायचं काय मला सांग ना. लेट्स सी, बघू काय करते ती. बघू चल. सर बाहेर कोण आले? अवंतिका परत आली. आम्हाला कोणी सांगितलं नाही, आम्ही घरातच होतो. आत्ताच आली आहे ती. पण आताच आपण त्यांना नोटीस पाठवली ना, मग परत कशाला आल्यात त्या? व्हेरी स्ट्रेंज. मला वाटलंच होतं ती परत येईल. तुला बोलवतो रे चोर, म्हणूनच मी म्हणूनच काय? ऍक्च्युली लॅश पण बदललो होतो आम्ही. आणि हो मावशी, ते दीक्षित पण आलेत. अच्छा, म्हणजे दीक्षित पण आलेले आहेत. मग काय दोघेही आउट हाऊस मध्ये आहेत? नाही, ते दीक्षित लॅचवाल्याला बघायला गेले. आणि ती रुक्मिणी बरोबर कुठेतरी बाहेर गेली. मला माहिती आहे ती कुठे गेली असेल. तर कुठे? पोलीस स्टेशन. काय? हो, नाही पण तुम्ही काळजी करू नका, मी सांगून ठेवलंय. तिला कुणीही एंटरटेन करणार नाही. अरे पण काय सौरभ, म्हात्रे वकिलांनी अतिशय चांगला सल्ला दिलेला तिला. तिला पुन्हा आपण हुसकावून लावू नये म्हणूनच पोलीस कंप्लेंट करायला गेली ती. पण हे काय चांगलं झालं नाही अमोल. याचा परिणाम काय होईल? मावशी, आता हे होणारच. आणि हे बघा, आता मनाची तयारी ठेवा. डिव्होर्स, आणि तो सुद्धा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या घरामधला, म्हणजे समाजामध्ये उलटसुलट चर्चा होणारच. अवंतिका आता काय बोलेल, काय सांगेल, काही सांगता येत नाही. मावशी, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. सिच्युएशन कशी हँडल करायची ते आता मीच बघतो. पण सौरभ, तुला मात्र मी सांगेन तसंच वागायला हवं. पण आता आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. मला हे सगळं करणं पटत नव्हतं, अजूनही पटत नाहीये. पण आता तू म्हणतोस ऑप्शन नाही तर काय, मला माझी मुलं हवीत. मला या त्रासातून आता बाहेर पडायचंय. त्यांना काय वाटलं होतं? पोलिसांना बघून आपण घाबरून दुसरीकडे राहिलो. जनरली बायका इतकं काय करत नसणार. बायका जरा बारीकशी अडचण आली किंवा पोलिसांना बघितलं की घाबरत असणार. पण पोलीस आपलं काय करणार आहेत? मला समजत नाही, स्वतःचा हक्क मागायला जाण्यासाठी घाबरायचं कशाला? आणि या घाबरटपणाचाच ते फायदा घेतात. स्त्रीच्या आणि पुरुषाच्या स्वभावात, वृत्तीमध्ये फरक असला तरी एका स्त्रीची मानसिक शक्ती पुरुषापेक्षा खूप खूप जास्त असते. खरं तर या मानसिक शक्तीच्या बळावर ती कुठल्याही संकटावर मात करू शकते. पण दुर्दैवानं बरेचदा स्त्रियांना त्यांच्यातल्या या मानसिक शक्तीची जाणीवच झालेली नसते. म्हणूनच मी ठरवलंय बाबा, काहीही झालं तरी खचायचं नाही, मागे नाही फिरायचं आता. दॅट्स द स्पिरिट. अरे अशू, अभी यू शुडंट हॅव कम. अभी अश्विनी, तू बोलतेस? काका, मी त्याच्या चांगल्यासाठीच बोलतेय. चांगलं?
झालंय ते इतकं वाईट झालंय ना की आता चांगल्याची नाही, आम्ही उचित आणि न्याय्य होण्याची वाट पाहतो फक्त. अवी, तू इथे आल्यामुळे तुला आणि आम्हाला फक्त मनस्तापच होणार आहे. आशू, आम्ही खूप तू त्याच्यापेक्षा म्युच्युअल कन्सेंटवर डिवोर्स का नाही देऊन टाकत? आशू, बाबांसाठी थोडं नाही, म्हणजे चहा- तू सुद्धा सुटशील आणि आम्ही सुद्धा सुटू. आशू प्लीज चहा आण ना थोडासा, प्लीज प्लीज प्लीज. हे अश्विनी असं का बोलली? नाही म्हणजे माझ्याशी तर नीट बोललीच नाही, तुझ्याशी इतक्या कोरडेपणाने? नाही, असं काहीच नाही. ऍक्च्युली ती माझ्यासाठीच बोलत होती ना. आर्य उठला बहुतेक, मी जरा बघून येते. थँक्स. कशी येतं ना याची तब्येत? काय हो, सारखं कमी जास्त होत असतं. एवढासा लहानसा जीव आणि डॉक्टरांचे एक एक प्रयोग चाललेत. सारखा जीव वर खाली होतो ते बघताना सुद्धा. खरंच केवढा बेजबाबदारपणा. मला असं वाटतं ह्या जो सगळ्या गोष्टी आहेत ना या सगळ्या पेपरमध्ये छापून यायला हव्यात. तो प्रभाकर आहे ना, तो माझ्या ओळखीचा आहे. तो कुठल्या तरी पेपरचा रिपोर्टर आहे. आपण सांगूया का त्याला? नाही नको, सलील आता इतक्यात येईलच ना, त्याच्याकडून कळेलच कसं आहे ते, मग ठरवूया. बरं तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? नाही नाही, आता काहीच नाही. खरंच सुलभाताई, अहो ही काय पाहुणचाराची का वेळ आहे? मिस्टर दीक्षित इथे नाहीयेत. तुम्हाला अगदी एकाकी वाटत असेल म्हणून खरं तर आम्ही तुम्हाला भेटायला आलोय, हो की नाही? हो खरंच तुमचा किती आधार वाटतो यांना. तुम्ही नसतात तर अभि बरोबर यांना इतक्या निसंकोचपणे जाताच आलं नसतं. अहो या वेळेला आम्ही मदत नाही करायची तर मग आपल्या संबंधाचा उपयोग काय? म्हणून मी सलीलला सारखं सांगत होते की सलील, आता तुला तिथे जायला हवं. अरे काही झालं तरी ते तुझे आई वडील आहेत, त्यांना तुझ्या मदतीची आता गरज आहे. सांगत होते की नाही हो मी सलीलला असं? हा बघा आलाच. सलील, काय म्हणते तनयाची तब्येत? काय नाही, नो इम्प्रुव्हमेंट. आज काय झालं माझी आई, ते डिनेत ना हॉस्पिटलचं, त्यांनी आज मला आत बोलवून घेतलं. मला म्हणले हा जो काय सगळा प्रकार घडलाय हा सगळा आपण आपल्या आपल्यात मिटून टाकूया. समजवता म्हणून तुम्ही किती रक्कम घेणार ते सांगा. काय? हो म्हणलं सांगतो ना, उद्या सांगतो. काय? अरे पण अगं तू पुढचं तर ऐकून घे. मी आणि रोहितने काय ठरवलं माहितीये का? आम्ही म्हणलं की त्यांना बरोबर ट्रॅप करायचं उद्या. काय बाबा? अगदी बरोबर. अरे तुम्ही वेळ ठरवा, मी सुद्धा येईन तुमच्या बरोबर. मुळात आपण बेजबाबदारपणाने वागायचं आणि वर झाकपाक करण्यासाठी अशी लाच द्यायची काय? असल्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. हो मी सांगेन ना माझ्या भावाला. माझा भाऊ इन्स्पेक्टर आहे, आठवतो ना सलील तुला तो? हो हो चांगलाच आठवतोय. बाबा दमलात? नाही ग, मी म्हणत होते थोड्या वेळाने म्हात्रे वकिलांकडे जाऊन येऊयात, म्हणजे तुम्ही पण एकदा बोलून घ्या ना त्यांच्याशी. निखिल फ्री असेल तर त्याला बोलून घे. तू इथे कशाला आलायस? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारायला आलो. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आता कोर्टात मिळेल. मलाही बोलायची इच्छा नाहीये, पण आता नोटीस पाठवल्यावर इथे राहून राहायची काय गरज आहे? मला आणखी त्रास दिला. यावर तुम्हीच येऊन विचारताय? तुम्ही आम्हाला काय कमी त्रास दिलाय? बघा मिस्टर दीक्षित, मी अवंतिकाशी बोलतोय. सो व्हॉट? मी शांतपणे बोलतोय ना तुमच्याशी, पण तुम्ही शांतपणे बोला ना माझ्याशी. शांतपणे बोलण्याची आणि ऐकण्याची वेळ आता गेली आहे मिस्टर जागीरदार. तुम्हाला जगापुढे तमाशाच करायचंय का? तो करायला तुम्ही भाग पाडताय आम्हाला. हे तुम्ही असं बघून आता काय प्रूव्ह करणार? जगात नवरा बायकोची भांडणं होत नाहीत का?
घटस्फोट होत नाहीत का? आता ह्याचा एवढा इश्यू का करताय तुम्ही? का वाढवताय सगळं? त्यात हिची तर बदनामी होईलच आणि आमचीही होईल. घटस्फोट हा इश्यूच एवढा मोठा आहे की त्याचा वेगळा इश्यू करण्याची गरज नाहीये आम्हाला. आणि तुमच्यासारखे लोकच घटस्फोटाचं प्रमाण वाढवायला जबाबदार आहेत. एक तर तुम्हाला तुमची चूक मान्य नसते आणि अशा चुका करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असंच तुम्ही समजता जणू काही. बाहेर प्रेम प्रकरण करणं आणि बायकोवर खोटेनाटे आरोप करणं हा तुमचा पुरुषार्थ. बघा मिस्टर दीक्षित, माझी चूक होती म्हणूनच मी आतापर्यंत गप्प होतो. आतापर्यंत हिचं अतिरेकी वागणं सहन केले, जे अपमान सहन केलेत मी वेगवेगळ्या पद्धतीने माफी मागितली. तुमच्या घरी आलो तुम्ही माफी मागायला. पण जर तुम्ही जिद्दीला पेटलेच असाल तर मग हे सगळं पुढे ओढण्यात काय पॉइंट आहे? त्यापेक्षा लिगली वेगळं झालेलं बरं ना. या उपर जर आता तुम्हाला इथे राहून हे सगळं चालू ठेवायचंच असेल तर आमच्याकडनं चांगल्याची अपेक्षा करू नका. हॅलो. हा मग अरे सांगितलं ना उद्या बघूया ते. हो मग बोललो ना उद्या बघूया. उद्या ऑफिसमध्ये येतो बघूया काय ते. ओके. काय झालं? तू आज सांग ना अभि, काय झालं? काय नाही ग. अभि, अभि यू कॅन टेल मी यार. काय नाही ते तो युनियन लीडर आहे ना शंकर जगताप, तो थोडे प्रॉब्लेम्स करतोय. म्हणजे काय माहित त्याला काय झालंय. आज तो अचानक सौरभदाच्या केबिन मध्ये घुसला आणि त्याच्याशी अरेरावीने बोलायला लागला. काय सौरभदाही भडकला, दोघांमध्ये जाम वाजलं. कारखाने धावत माझ्याकडे आले. मग आम्ही जाऊन त्यांना समजावलं, तेव्हा कुठे सगळं शांत झालं. पण त्याला काय म्हणायचं तरी काय? काय नाही ग, 20-25 मागण्या घेऊन आला होता. तुला सांगतो ऍश, आतापर्यंत कंपनीमध्ये वर्कर्सचा प्रॉब्लेम कधीच झाला नाही. मामानी सगळ्यांना इतकं व्यवस्थित हँडल केलं होतं. पण गेल्या वर्षी तो युनियन लीडर मेला आणि जगताप आला. ह्याला नक्की कोणीतरी भडकावलंय. काही आवाजही मागण्यात का त्यांच्या? नॉट रिअली. म्हणजे मी वाचल्या त्या आणि त्यातल्या काही योग्यही आहेत. दे रिअली डिझर्व दॅट. देन थिंक ओव्हर इट ना. अरे त्यांचे सुद्धा काही अधिकार आहेत. ते लोक किती दिवस आता गप्प बसणार? म्हणजे हक्काची गोष्ट मिळवण्यासाठी ते भांडणारच ना. काय झालं? हा आयरॉनिक नाही. अवी तेच करते. काय बोलतोयस तू? याच्यात अवीचा कुठे संबंध आला आता? हे बघ, तू तुझं डोकं शांत ठेव. कोणीतरी शांत राहिलंच पाहिजे ना. आणि तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मी तुझ्या बरोबर आहेच ना. God only knows. What? What do you mean? I mean, अविलाही तू असंच प्रॉमिस केलं असेल ना कधीतरी. पण आज तू तिच्याबरोबर नाहीयेस.
नोस, उद्या कदाचित तू मलाही सोडशील. अभि, Yeah. I'm sorry, Ash, but I just don't trust you anymore. अभि, don't say that. अभि, ऐक ना.